नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटी ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। नवीन केंद्रीय कृषी मंत्र्यांची कर्जमाफीची घोषणा पाहूया संपूर्ण बातमी। आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर कृषी मंत्र्यांची माळ शिवराज चव्हाण यांच्या गळ्यात पडली। कृषी मंत्री पदाचा पदभार घेताच शिवराज चव्हाण यांनी कर्जमाफीसह काही महत्त्वाचे निर्णय घेतले। ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया। अन्नदात्याच्या जीवनात सुधारणा करणं हे कृषी मंत्र्यांचं काम असतं। ते काम मी योग्य पद्धतीनं व जबाबदारीनं पार पाडेन। हे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल, अशी ग्वाही कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली। देशातील सर्व कृषी विभागाला सूचना दिल्या असून तेथील शेतकऱ्यांची परिस्थिती, त्याचबरोबर शेतकरी योजनेचा लाभ सर्वांना मिळतोय की नाही याचा सर्वे देखील सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। येणाऱ्या अधिवेशनात कर्जमाफीची फाईल पंतप्रधानांकडे दाखल केली जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशी माझी इच्छा असून तुम्हाला कर्जमाफी दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी भूमिकाच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी घेतली। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।